काहीतरी होतं की आपण जे मेहनत घेतलेली आहे तुमची पोलिसांनी त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो आहे. जसं सांगण्यात आलं की मर्डर्स जे आहेत किंवा सुईसाईड्स त्याच्या रेट आणि हे जे आहे हे पण एक डेथ म्हणजे माणूस जेव्हा मर्डरच होतो रोडवर, तर हे आपण कसे कमी करू शकतो याच्याबद्दल आपलं हे काम चालू होतं आणि सबस्टॅन्शियल डिक्रीज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपल्या शहरामध्ये झालेली आहे. तर तो एक हा इश्यू होता. दुसरा आता इलेक्शन्स आहे समोर, तसेच 31 डिसेंबर आहे, तर हे जे रेड आहे हे पण असं स्मूथ गेला पाहिजे. याच्यासाठी आपण उद्यापासून पूर्ण शहरामध्ये 131 पॉईंट्सची नाकाबंदी लावणार आहे. पण रात्रीच्या वेळेस परत 20 राहतील. हे जे आहे ती आपली कोर्सवर त्याचा स्ट्रेन पडतो, परंतु एक वेळेस जर लोकांना सवय लागली की आपण रिस्पॉन्सिबली ड्राईव्ह करायचे आहे, राईड करायचे आहे, तर त्याचे इफेक्ट नेहमीसाठी हे राहील असं माझं मत आहे. आणि कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे की आपण इथे केलेली आहे आणि याचे इफेक्ट तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे. या ऑपरेशन युटर्नमुळे प्रामुख्याने आपण पाहिलं असेल की ड्रंकन ड्रायव्हिंगवर चांगला जोर देण्यात आला होता आणि ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऍक्सिडेंटचे कारण जे होतं दारू पिऊन वाहन चालवणे आणि विशेष करून जे पेरिफेरीचे भाग होते आपले शहरात येणारे रस्ते ज्याच्यावर जास्त लोक दारू पिऊन गावाबाहेर जाणारे किंवा शहरात आतमध्ये येणारे या लोकांचे ऍक्सिडेंट व्हायचे, तर ते ऍक्सिडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसत आहे. आणि निश्चितच ह्या ड्रंकन ड्रायव्हिंगचं अभियानमुळे पण त्याच्यामुळे बराच फरक पडले. त्यासोबतच जे रॉंग साईड ड्रायव्हिंग आहेत किंवा विदाऊट हेल्मेट ड्रायव्हिंग याच्यावरही खूप कारवाया झालेल्या आहेत आणि याच्यामुळे सुद्धा मला वाटतं ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन आलेलं आहे. आणि ते रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगचे जे केसेस केले आहेत ट्रॅफिक डिपार्टमेंटने त्यामध्ये सुद्धा लोकांमध्ये एक भीती आहे की रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग किंवा रॅश ड्रायव्हिंग केली किंवा ओव्हर स्पीडिंग केली तर कुठे ना कुठे त्याच्यावर चालन होतं किंवा कारवाई होती. तेच आमचा उद्देश हाच होता की आपल्या माध्यमातून आणखी याच्यात अवेअरनेस जास्तीत जास्त झाला तर जे ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण आहे ते कमी होतील आणि जे अनधिकृत ड्रायव्हर्स आहेत, लहान मुलं आहेत, पर्टिक्युलरली मायनर्स ज्यांना ते व्हेकल चालवायला देतात आई वडील, तर हे असे ऍक्सिडेंट होणार नाही. किंवा जे लहान मुलांकडून मोठे वाहन सुद्धा चालवतात बऱ्याचदा रात्रीच्या वेळेस किंवा काही काही ओकेजन मध्ये, तर ते रॅश ड्रायव्हिंग केल्यामुळे ऍक्सिडेंट झालेले आहेत अनेक ठिकाणी शहरात किंवा आपण पाहिल्याचं वेगवेगळ्या शहरात सुद्धा झालेले आहेत. तर असे ऍक्सिडेंट्स होऊ नये ह्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. आणि मला वाटते आणखी सस्टेन कारवाई झाली तर निश्चितच याच्यात आपल्याला फॅटल ऍक्सिडेंट्स आणि इतर ऍक्सिडेंट्सचे सुद्धा प्रमाण कमी होईल. आणि